शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सकाळचे 5:45 वाजले होते आणि हॉलमध्ये असं ना फोटो आहे स्वामींचा छान असा आणि लाईट ना रात्रभर अशी चालू असते तर स्वामींचं सकाळी उठल्या उठल्या दर्शन होते तर खूप छान वाटतं बरं का. तर ना सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम असते म्हणजे ते उंबरठा पुसून घेणे. तर ना आम्हाला मंदिरामध्ये सुद्धा हे सांगितलं आहे, त्यापासून मला माहीत झाले. मला काही हे माहीत नव्हतं तर त्यापासून ना मी नेहमी आपलं करत असते. तर माझं बघून पोरीसुद्धा करतात. कधी त्या दार उघडायच्या असल्या तरी पण दार उघडायच्या अगोदर ना उंबरठा असं पुसून घेतात. तर सकाळ सकाळी दरवाजा खरं उघडत नाही, मच्छर वगैरे ना खूप येतात आणि त्यामुळं लावलेलाच असतो. फक्त आपलं उंबरठा पुसून वगैरे घेतो. आणि बाहेरचं वातावरण कसं होतं तर आज तनू म्हणायला लागली होती की मी स्वयंपाक करते. तर ना माझी तब्येत पण आज थोडीशी ठीक नव्हती. तर ठीक आहे म्हणलं तर तिनं ना गवारीची म्हणजे शेंग ही आम्ही रात्रीच मी सगळं तयारी करून ठेवलेली होती. तर निवडून वगैरे किंवा मसाला वगैरे केलेलाच असतो, लसूण वगैरे सुद्धा ना सगळं हे करून ठेवलेलं असतं. तर ती म्हटली होती मी करते, तर कणिक म्हणून अशी ठेवली होती तिनं. चपात्या मी नंतर केल्या आणि ना गवारीची शेंग तिनं केली होती तर तिला करायची होती. मग म्हटलं ठीक आहे बाई कर म्हणून. आणि तर ना सिंपल अशी गवारीची सुक्की भाजी आपलं लसूण वगैरे टाकून जिरे मोहरी. तर ती लसूण ना मी भरपूर सोलून ठेवलेला असतो पण ती करताना भाजी कमी टाकते लसूण. तिला वाटते किती मी घालते लसूण, पण लसूण शरीरासाठी चांगला असतो ना आपल्याला खायला. आणि असं कढीपत्ता चिरून टाकला होता तिने जेणेकरून कढीपत्ता म्हणजे कसं आणू पण खाईल म्हणून. तर तिच्या मनात असलं म्हणजे आणू खाते नाही तर नाही खात. आणि डब्याला ना अशी गवारीची शेंग सगळ्यांनाच आवडते, आणूला सुद्धा गवारीची भाजी खूप आवडते. तर मग ती करायला लागली होती. आणि सकाळी ना तनू पण चहा घेत नाही आणि ह्यांनी पण चहा सकाळचा घेत नाही. त्यांच्यासाठी पण रोजच काढा असतो चहा घेणारी, मीच आहे एकटी तेवढी सकाळी. त्यामुळे काय लवकर मग करतच नाही. नाहीतर मग सगळी घेणार असते की सकाळी लवकर मग चहा करावा लागतो. पण आता ह्यांना जर थोडासा त्रास चालू आहे त्यामुळं ह्यांना रोजच सकाळी उठलं की पहिल्यांदा म्हणजे पाणी घेतलं तर चालतं पण काढा करावाच लागतो. काढा जो पिला ना की 1 तास 2 तास तर त्यावर काय खाय प्यायचं नसतं. त्यामुळं मग ह्यांनी काय चहा वगैरे घेतच नाही, तो काढा फक्त घेतात त्याने. आणि असं ना थोडंसं तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून चाललं होतं तिचं भाजी करायचं. कणिक म्हणून तशीच ठेवलेली होती. नंतर मी चपाती केल्या पण माझे पायच आज खूप लागले होते दुखायला आणि काय मला म्हणजे हे त्रासच खूप व्हायला लागला होता. त्यामुळं मी लवकर उठलेच नाही. तर तिनं तोपर्यंत एवढं सगळं ना तयारी करून ठेवली आणि त्यामुळे एवढं काय परत त्रास झाला नाही. परत चपाती फक्त केल्या आणि डबाही सगळं झालं पटकन. आणि नंतर मात्र मी चपात्या लगेच केल्या आणि ना रोज बघा आता पाऊसच येतोय ना आणि कपडे सुकणं झाले. 2 दिवस झालं आमचं तसंच झालं म्हणून कपडे अगोदर परत मी धुवून टाकली, सगळं आवरलं. आता जेवणं झाली आणि अनुला अजून ना ताप यायला लागलाय. तर अनुला होतं तिचा परवाच आणलेले आहेत त्यामुळं जास्त दिवस झालेले नाही, त्यामुळं औषध आहे त्यातलंच दिलं. जास्त दिवस झाले की मग ते देऊन चालत नाहीत, औषधं टाकावीच लागतात उरली असली तरीसुद्धा. अगोदर आपल्या वेळी चालत होतं, आताचं पोरांचं लई अवघड वेगळं झालं, चालत नाहीत औषधं लई दिवसाची. परवाचीच होती त्यामुळं तीच दिलं औषध. आता लागले खेळायला जरा आणि यांचं चाललं इकडं मोबाईल दुरुस्तीची कामं. आणि दुपारचे 3 वाजले होते बरं का. तर आता ना मुसळधार चांगला पाऊस झाला. मग चहा ठेवला होता तर पाऊस चालू झाला की चहा प्यावासाच वाटतो. आणि अक्षू पण आज ना शाळेतून त्यामुळे भिजत आली तर खूप म्हणजे चांगला झाला आज पाऊस. तर ना ओळीनं सगळ्यांचा नंबर दवाखान्याचा लागल्यासारखा झालाय. हवामान बदलामुळे म्हणा किंवा एकाला झालं की सगळ्यांना कसं वासानं ह्यानं होतच असतं इन्फेक्शन म्हणा काय. तर अणूचं झालं होतं, अणूचं झालं, तनूचं झालं आणि आता काल रात्रीपासून ह्यांना पण झाले आणि हिला पण अक्षला पण झाले. हिला काल आणले, ह्यांना नेलं दवाखान्यात, तसं त्यांना पण दाखवून त्यांनी पण आले औषधं घेऊन आणि हिला पण अशी औषधं आणल्यात. आणि आता तनू हिचं अणूचं का नाही म्हणजे एकदा फेरा झालाय तिचा, आता दुसऱ्यांदा तिला कालपासून ताप यायला लागलाय. रात्री पण तिला इतका ताप आला. परत मी 12-1 वाजता उठून तिला मी औषधं तापाची दिली का तर जरा जरा ताप लागायला आणि कणायला लागली होती. मग मी म्हटलं बाई कणायला का लागले, ही बघितलं तर ताप आलता. मग तिला औषध दिली आणि माझं लागलं होतं पाय आणि हे आज तर एवढं दुखायला. मी तर सकाळी उठले म्हणजे लवकर उठलेच नाही मी.
नंतर उशिरा उठले. आणि त्यात अक्षू पण काल आणली दवाखान्यात रात्री, तिला तर 9ला नेलं होतं अचानक. तिला पण जास्त व्हायला म्हणजे ताप आणि कशात दुखायले म्हणाली. म्हणजे सकाळपर्यंत जास्त उन्हात शाळेला जाता येणार नाही म्हणून रात्रीच आणलं. तरी डॉक्टरांना म्हणलं होतं की इंजेक्शन द्या. मी काय गेले नव्हते पण सांगितलं होतं, तर डॉक्टर म्हणले इंजेक्शनची गरज नाही, होईल औषधावरती. मग आज गेली तरी पण शाळेत, का तर काय ती नोटबुक तिचं चेक करायचं आज होतं ना. केलं का मग? केलं नाही का चेक? नाही म्हणली चेक करायचं आहे, सगळं लिहिलंय, कम्प्लीट केले आणि परत राहून जाईल. मग जा म्हटलं तर थोडीशी भिजली, म्हणजे ते नेमका पाऊस आला. आता जिवल्या. आता सकाळी काय झालं, औषधं ती खाल्लीच नव्हती. मग म्हटलं तिला काय अर्धीच गोळी, जास्त काही नाही. आता शाळेत आल्यावर जिवल्या. म्हटलं औषधं खान, थोड्या विश्रांती घे म्हटलं, परत मग नंतर संध्याकाळचं बघावी. आता तर तोपर्यंत खाईल. तर असं सगळे भरपूर औषधं दिल्यात. आता काय काय अर्धी गोळी, घशात दुखते, ताप आलाय, डोकं दुखते है ना, आणि सर्दी, असं सगळं झालं. तर आता हे औषध आहेत सगळी. ह्यांना पण अशीच दिलेली, त्यांची पण झाल्यात. ते बाहेर सगळी औषधच झाल्यात. अनुची पत्री आहे, तनुची एक, अक्षुची आणि ह्यांची, अशा 4 पिशव्या ठेवल्या. तर प्रत्येक ह्याच्यात चिठ्ठी आहे म्हणल्यावरती त्यांचं नाव आहे, इकडं कळतंय. त्याचं असं सगळं वडीनं औषधं सगळी झाल्यात आहे की नाही. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग. आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पिल्लू रुसलं की, पिल्लूला एंड करायला घेतलं नाही. बघ की दाखव, कसलं तोड असं करून गेलं, असं बघत म्हणजे तिला तिला काय मी म्हणते ना य तू म्हणून इकडं बोलायला. तिला अजून ती खेळायला त्या गाडीवर बोलवलं नाही म्हणून रुसूनच गेली तिकडं.